बघता बघता 2025 संपत सुद्धा आलं. अगदी शेवटचा महिना राहिला आणि तो कधी संपेल कळणार सुद्धा नाही. पण मग या वर्षाकडून आपण शिकलो काय? ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्यात, छान घडल्यात, त्याचा अभिमान बाळगा, आनंद बाळगा, पण त्यात घुटमळून पडू नका. तिथेच प्रगती थांबते आपली. झालंय ना सगळं मनासारखं, चला आता पुढे. आणि ज्या गोष्टींचा त्रास झालाय, ज्या लोकांचा त्रास झालाय, ज्या घटनांचा त्रास झालाय, जे विचार मनातून जातच नाहीयेत, ते सगळं सोडून द्या. लेट गो करा. तरच आपण पुढे काहीतरी नव्याने सुरू करू शकू. हे म्हणणं खूप सोपं आहे. अगदी मी सुद्धा तुम्हाला सांगते, पण माझ्यासाठी सुद्धा. कारण ते विचार, त्या सगळ्या आठवणी मनातून जात नाहीत. तरीही प्रयत्न तर करूया. 2025 कडून हेच शिकूया. लेट गो करायला आणि मग 2026 छान नव्या उमेदीने सुरू होईल.